आपण सगळेच आनंदाच्या मागे धावत असतो, नाही का? पण कधी विचार केलाय का, की ज्या गोष्टी आपल्याला प्रचंड आनंद देतात, त्याच गोष्टी नंतर आपल्या त्रासाचं कारण कशा बनतात? हा एक विचित्र पण आपल्या सगळ्यांच्या अनुभवातलाच विरोधाभास आहे. चला, आज यामागचं गूढ उलगडूया. हा प्रश्न आपल्या सगळ्यांना कधी ना कधी पडलाच असेल. आनंद शेवटी दुःखात का बदलतो? मग ती एखादी आवडती वस्तू असो, एखादं नातं असो किंवा एखादं मोठं यश. काही काळानंतर त्याची मजा कमी होते. चला, याचं उत्तर शोधूया आणि या चक्रमागे नेमकं काय दडलंय ते पाहूया. तर याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला चक्र ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. आता इथे आपण कोणत्याही धार्मिक पुनर्जन्माबद्दल नाही, तर आपल्या रोजच्या जीवनातील आनंद आणि दुःखाच्या चक्राबद्दल बोलत आहोत. हे ते चक्र आहे जे आपण सगळे दररोज अनुभवतो. या लेखाच्या मते हे चक्र दुसरं तिसरं काही नाहीये. हे तर आपल्या रोजच्या आयुष्यातलं सुखदुःखाचं एक फिरणारं चाक आहे. एक भावना संपली की लगेच दुसरी सुरू होते आणि हे असंच अविरत चालू राहतं. याच तात्विक चक्रावर आपण आज लक्ष केंद्रित करणार आहोत. आता हे चक्र समजून घेण्यासाठी सुरुवात करूया दुःखापासून. थोडं विचित्र वाटेल, पण हे गरजेचं आहे, कारण दुःखाची काही अशी वैशिष्ट्ये आहेत जे आपल्या मनावर खूप मोठा आणि खोलवर परिणाम करतात. बघा, दुःखाची ताकद जबरदस्त असते. ते आपलं लक्ष फक्त आणि फक्त एकाच गोष्टीवर केंद्रित करायला लावतं, आणि ती गोष्ट म्हणजे त्यातून सुटका. जेव्हा आपल्याला खूप भूक लागते तेव्हा दुसरं काही सुचतं का? नाही, फक्त जेवण दिसतं. आणि ती भूक भागल्यावर जो आनंद मिळतो तो किती मोठा असतो. म्हणजे दुःख जितकं तीव्र, त्यातून सुटका झाल्यावरचा आनंदही तितकाच मोठा. लेखक इथे लष्करी प्रशिक्षणाचं एक जबरदस्त उदाहरण देतात. तिथे काय करतात? प्रशिक्षणार्थींना मुद्दाम कमी जेवण, कमी झोप देऊन त्रास दिला जातो. असं केल्याने काय होतं? त्यांचं मन बाकीच्या विचारांपासून पूर्णपणे रिकामं होतं आणि मग त्या रिकाम्या मनात निष्ठा, शत्रुत्व असे विचार भरणं खूप सोपं जातं. आणि हेच तत्त्व फक्त सैन्यातच नाही तर इतर ठिकाणी वापरलं जातं. काही हुकुमशहा व्हॉलंटरीली लोकांना आर्थिक संकटात ठेवतात. का? कारण पोटापाण्याची चिंता असेल तर लोक राजकीय विचार करणार नाहीत. प्राणी प्रशिक्षणातही असंच काहीसा केलं जातं. बरं, हे झालं दुःखाबद्दल. पण आनंदाचं काय? आनंदाचेही स्वतःचे असे काही नियम आहेत आणि इथेच खरा सापळा आहे, जो अनेकदा एक नवीन समस्या निर्माण करतो. दुःख आणि आनंदात एक खूप मोठा आणि मूलभूत फरक आहे. दुःख आपलं लक्ष एकाच बिंदूवर आणतं, पण आनंद आपल्या इच्छांना हजारो दिशांना पसरवतो. एक इच्छा पूर्ण झाली की लगेच 10 नवीन इच्छा जन्माला येतात. पैसा, प्रसिद्धी, सत्ता, ही यादी कधीच संपत नाही. आणि आनंदाचा स्वभावच आहे, तो टिकत नाही, क्षणभरच असतो. एखादी मोठी गोष्ट मिळवली की सुरुवातीला खूप भारी वाटतं, पण काही दिवसांनी ती गोष्ट नॉर्मल होऊन जाते आणि मग मन पुन्हा नव्या मोठ्या आनंदाच्या शोधात निघतं. यालाच हेडोनिक ट्रेडमिल म्हणजेच आनंदाची कधीही न संपणारी धावपळ म्हणतात. याची उदाहरणं तर आपल्या आजूबाजूला खूप आहेत. ज्याच्याकडे करोड रुपये आहेत त्याला अजून हवे असतात. एका क्षेत्रात नाव कमवलं की दुसऱ्या क्षेत्रात, समजा राजकारणात, ओळख हवी असते. एक आनंद मिळाला की तो कमी वाटू लागतो आणि त्याहून मोठ्या आनंदाची भूक लागते. हीच ती न संपणारी इच्छा आहे. तर मग आता या दोन्ही गोष्टींना एकत्र जोडून पाहूया आणि त्या मूळ प्रश्नाकडे येऊया की हा आनंद नेमका दुःखात का आणि कसा बदलतो. हो ना? ज्या आनंदासाठी आपण इतकी धडपड करतो, तोच नंतर आपल्या त्रासाचं कारण कसा काय बनू शकतो? यामागे काय आहे? लेखकांच्या मते याचं पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे लोभ, म्हणजेच कधीच समाधान न मानण्याची वृत्ती. अजून पाहिजे ही जी भावना आहे ना, ती मिळालेल्या आनंदाची किंमत कमी करते आणि नवीन दुःखाला आमंत्रण देते. दुसरं कारण आहे अज्ञान. म्हणजे काय? तर आनंद आणि दुःख या दोन्ही गोष्टी तात्पुरत्या आहेत हेच न समजणं. आपल्याला वाटतं की अमुक एक गोष्ट मिळाली की आपण कायमचे सुखी होऊ, पण खरं तर हा एक भ्रम असतो. आणि तिसरं तितकंच महत्त्वाचं कारण आत्मपरीक्षणाचा अभाव. आपण स्वतःच्या आत डोकावून पाहतच नाही की आपल्या इच्छा येतात कुठून, आपण नक्की कशाच्या मागे धावतोय. उत्तर बाहेर नाही, ते आपल्या आतच दडलेलं आहे. बरं, मग हे सगळं चक्र तर समजलं, पण यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? पाहूया लेखक काय सुचवतात. त्यालाच लेखक मुक्ती म्हणतात. आणि ही काही खूप मोठी अवघड गोष्ट नाहीये. याचा सरळ अर्थ आहे प्रत्येक क्षणी जागरूक असणं. आजचा आनंद उद्याचं दुःख बनू शकतो आणि आजच्या त्रासातून उद्याच्या आनंदाची संधी मिळू शकते. ही साधी जाणीव ठेवणं, हीच मुक्ती.
आणि निर्वाण म्हणजे काय? तर सुख किंवा दुःख या कोणत्याही एका टोकाला न झुकता मध्ये कुठेतरी एक शांत संतुलित अवस्था टिकवून ठेवणं. यालाच मध्यम मार्गाचं सौंदर्य असंही म्हटलंय. लेखकाने आयुष्याचं एक साधं गणित मांडलंय. त्यांच्या मते आपलं आयुष्य साधारणपणे 70% दुःख, 20% शांतता आणि फक्त 10% आनंदाने बनलेलं असतं. हे पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येते. खरा खेळ तो 10% आनंद वाढवण्याचा नाहीये, तर ती 20% शांतता वाढवण्याचा आहे. आणि हेच या सगळ्याचं सार आहे. खरा टिकणारा आनंद हा त्या टोकाच्या सुखदुःखात नाही, तर त्यामधल्या शांततेची अवस्था वाढवण्यात आहे. आयुष्याच्या या लाटांच्या खेळात स्थिर कसं राहायचं हे शिकण्यात आहे. लेखक पार्क मून-की एका खूप सुंदर विचाराने याचा शेवट करतात. बुद्धत्व प्राप्त करा. याचा अर्थ काय? तर तीच जागरूकता, तोच समतोल साधण्याचा प्रयत्न करा. हा एक असा विचार आहे जो आपल्याला या विषयावर आणखी खोलवर विचार करायला नक्कीच भाग पाडतो.